हे बघा मित्रांनो, पाठीमागं दिसायला का तुम्हाला हॉटेल शांती अवश्यमध्ये एकदा का होईना भेट द्यावाच लागते बरं का. इथं भेट दिल्याशिवाय जमतच नाही. खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही या अगर न या, एकदा का होईना भेट द्यावाच लागते. हॉटेल शांती एकदम शांतीने येऊन कार्यक्रम होऊन जातो इथं. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना लयच परेशानी चालू आहे, लयच उत करायला, एकदम फ्रीमध्ये इथं कार्यक्रम होऊन जाईल बरं का. ज्यांना पुरीचं टेन्शन आहे, पळून जायचं टेन्शन आहे, कसलंही टेन्शन आलं त्यांनी बिंदास यावं इथे एकदम फ्रीमध्ये त्यांच्यासारख्या असल्या माणसांसाठी. तर हे सगळं सोडा, एक महत्त्वाचं गोष्ट आहे का, आयुष्य माणसाला भेटलेलं, माणसाचं कसं आहे माहिती आहे का, माणसाला आयुष्य भेटलेलं आहे, माणसाचं आयुष्य एकदाच भेटलेलं आहे. प्रामाणिकपणा जगा, लोकांना त्रास देऊ नका, एवढंच माझं म्हणणं आहे. ज्या लोकांनी त्रास दिले त्यांना पण इथंच यावं लागते, ज्या लोकांनी जुलूम सहन केले त्या लोकांना पण इथंच यायचं आहे. हो, ह्याच्या अगोदर आपण काय होतो, ह्याच्या पुढे काय होणार आहो ह्याचं आपणाला कल्पना नाही बी अजिबात. पण एवढं गॅरंटीनं सांगतो मी, उद्या जर आपल्याला काय झालं, हॉटेल शांती एकदम शांतीनं चार कंद्यावर येऊन इथं आजामात होऊन जाईल आपला कार्यक्रम. ठीक आहे, माझं एवढंच म्हणणं आहे की जास्त उत करू नका, लोकांना जगू द्या, तुम्ही जगा चांगल्या प्रमाणेनं. कितीही जर कुणावर जळलो तर काहीच उपयोग नाही. शेवटी हॉटेल शांती अवश्य ते एकदा का होईना भेट द्यावाच लागते, एवढं लक्षात घ्या तुम्ही. पैसा कमा, इमानदारीनं मेहनत करा. लोक म्हणतात ना मेल्यावर काहीच जात नाही, काहीच जात नाही, काहीच जात न जाण्याचं कारण फक्त मेहनतीचं कष्टानं पैसा कमवा. हो, मेल्यावर पार 11 दिवसापर्यंत आपल्या नावावर पैसे लागतात. फक्त बैमानी करू नका, भ्रष्टाचार करू नका. हॉटेल शांती एकदा का होईना भेट द्यावाच लागते. टाटा, बाय बाय.